तर राज्याच्या अनेक भागांमध्ये सध्या गॅससाठी मोठ्या रांगा लागतात। जाणून घेऊया त्या संदर्भातल्याच टॉप 9 बातम्या। चाकणमधील अनेक औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्यांचा गॅस पुरवठा बंद झाल्यानं सुमारे 30% कंपन्यांचं कामकाज ठप्प। पुणे जिल्ह्यातील 50,000 उद्योग अडचणीत, गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यानं लघु उद्योग अडचणीत, फॅब्रिकेशन, ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, लघु उद्योगांना गॅसची गरज। नागपूरमधील प्लांटमध्ये कमर्शियल सिलेंडरचं रिफिलिंग बंद। एलपीजी बॉटलिंग प्लांटमध्ये केवळ घरगुती गॅस सिलेंडर रिफिलिंगवरच भर। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ठाण्यातील कोपरी परिसरातील शिवम हॉटेल पूर्णपणे बंद। इलेक्ट्रिकवर फक्त सँडविच आणि पिझ्झाची ऑर्डर्स, चहा पोहे, जेवण बनवणं पूर्णपणे बंद। सोलापुरातील अनेक हॉटेल चालकांकडे एका दिवसाचा गॅस साठा शिल्लक, व्यावसायिक गॅस मिळत नसल्यानं चूल पेटवण्याचा निर्णय। हिंगोलीत व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण बंद। आज जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरची 2430 सिलेंडरची मागणी। घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई नाही। हॉस्पिटल, हॉटेल्स, इमर्जन्सी, कमर्शियलसाठी सुरळीत पुरवठ्याची माहिती। वाशिम जिल्ह्यात गॅसचा साठा, मात्र सर्व्हर डाऊनमुळे गॅस एजन्सीवर गर्दी, नोंदणी होत नसल्यानं ग्राहकांच्या सकाळपासूनच रांगा। डोंबिवलीत गॅस टंचाईच्या भीतीचा फायदा घेत सायबर भामट्यांचा डिजिटल दरोडा। एका महिला खाद्यपदार्थ आणि वस्तू घरपोच देणाऱ्या गिग वर्कर्ससाठी महत्त्वाचा निर्णय। सामाजिक सुरक्षा देण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी बोर्ड स्थापन केलं जाणार। राज्यमंत्री आकाश फुंडकर यांची माहिती। डीआरडीओ आणि नौदलाकडून स्वदेशी बनावटीच्या एअरड्रॉप सिस्टीमच्या यशस्वी चाचण्या। एडीसी 150 मुळे नौदलाची ऑपरेशनल लॉजिस्टिक क्षमता आणखी मजबूत होणार। राज्यात उष्णतेचा पारा वाढला। अनेक ठिकाणी तापमान 40 पार। तापमान वाढल्यानं विजेच्या मागणीतही वाढ। नागपूरसह विदर्भात उद्यापासून पावसाचे ढग दाटणार। वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता। कमाल तापमानात 3 ते 5 अंशांनी घट होण्याचा अंदाज। कोणताही नियम महिलेला मातृत्व रजा घेण्यापासून रोखू शकत नाही। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय। या प्रकरणी एका महिला डॉक्टरवरील 23,58,000 रुपयांचा दंड अवैध ठरवत हायकोर्टानं रद्द केला। आता पाहूया टॉप 9 बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। मध्य रेल्वेकडून 176 समर स्पेशल गाड्यांचं वेळापत्रक जाहीर। उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता विशेष गाड्या। मुंबई पुण्याहून उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी विशेष फेऱ्या। मुंबईतील मराठी भाषा भवनाच्या काही भागाचं फेब्रुवारी 2027 पर्यंत लोकार्पण होईल। उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती। लंडनमध्ये छत्रपती शिवरायांच्या नावानं जगातील मातृभाषेतील पहिलं वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारण्यात येणार। उदय सामंत यांची माहिती। मुंबई महापालिकेनं दिलेले 119 जन्मदाखले रद्द। महापौर रितू तावडे यांच्या आदेशानुसार पडताळणी। बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले दिल्याचं उघड। या संदर्भात लवकरच गुन्हा दाखल होणार। गोरेगाव मुलुंड ट्विन बोगद्यासाठी टीबीएमचे सुट्टे भाग उतरवण्यास सुरुवात। गोरेगाव मुलुंड जोड मार्गाच्या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात। नियोजित वेळापत्रकाच्या 3 महिने आधीच काम सुरू। आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रत्यक्ष केली कामाची पाहणी। मुंबईत भटक्या कुत्र्यांसाठी पहिलं शेल्टर होम उभारलं जाणार। बीएमसी मालवणी परिसरात 5 एकर जागेत शेल्टर होम उभारण्याच्या विचारात। मुंबई महापालिकेनं दिलेले 119 जन्मदाखले रद्द। महापौर रितू तावडे यांच्या आदेशानुसार पडताळणी। पुण्यात सायबर चोरट्यांनी पोलीस अधिकाऱ्यालाच टाकलं जाळ्यात। पोलीस अधिकाऱ्याचा मोबाईल हॅक झाल्याचं कळताच अधिकाऱ्यानं काढला मार्ग। पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांची अखेर बदली। पीएमपीएमएलच्या भरतीत काही कोटींचा घोटाळा झाल्याचा देवरेंवर आरोप। महेश आव्हाड यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी।